श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींना त्रिवार वंदन करून आपण आपल्या एका छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. जसा स्वामी कसे अनुभव देतात हे पण तुम्ही नक्की बघा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला समजेल स्वामी कशी प्रचिती देतात. आणि खरंच हा मी जो अनुभव सांगणार आहे तो त्या दादांच्या शब्दामध्येच व्यक्त करणार आहे. ते दादा असे म्हणत होते की त्यांना आलेला हा अनुभव असा आहे, खूप अप्रतिम अनुभव आहे आणि खूप अलौकिक असा अनुभव आहे आपल्या स्वामींचा. तर दादा असं म्हणतात की दादांना 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. दादा हे व्यापार करत होते, पण काही कारणास्तव त्यांचा व्यापार इतका पूर्ण डबगतीला आला आणि त्यांचा व्यापार चालण्याचा झाला. दादांची मुलं कशीबशी शिकत होती आणि दादांची पत्नी ही म्हणजे त्या कधी घरातून बाहेर पण पडल्या नव्हत्या, पण त्यांना पण लोकाच्या बांधाला जायची वेळ आली की लोकांच्या शेतीमध्ये काम करायची वेळ आली. कधीमधी त्यांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी त्यांची पत्नी होती त्या आपल्या माहेरकडून किंवा नातेवाईकांच्याकडून पैसे घेत होत्या, पण नातेवाईकांनी पण शेवटी हात वर केले. शेवटी त्या ताई होत्या त्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करू लागल्या, आपल्या मुलांना पैसे शिक्षणासाठी वगैरे घालू लागल्या. पण एक दिवस असा आला की दादांची मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली होती, तिचं लग्न करायचं होतं. पण असा चमत्कार स्वामींनी केला ना, खरंच तो पाहण्याजोगा आहे. आणि खरंच आपल्यासाठी त्या अनुभवाला काही माझ्याकडे तर शब्दच नाहीत खरंच. पण असा अनुभव होता की दादा तर स्वामी सेवेमध्ये नव्हते, दादांची पत्नीही स्वामी सेवेमध्ये नव्हती, पण दादांची मुलगी ही स्वामी सेवा करत होती आणि ती स्वामी सेवा आज फळाला आली असं दादांनी म्हटलं आहे. आणि दादांच्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी येण्याची बोलणी घरामध्ये होऊ लागली. पण मुलीला तर पोलीस भरती व्हायचं होतं. पण प्रॉब्लेम हा झाला की मुलगीला असं वाटलं की मुलगी असं म्हणाली की ठीक आहे पप्पा मम्मी, तुमच्या मनाविरुद्ध मी काही करणार नाही, तुम्ही ज्या मुलाशी माझं लग्न करून देशील त्या मुलाशी मी लग्न करेन आणि मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. आणि मुलीला एक स्थळ बघायला आलं. अक्षरशः दादांच्याकडे साधं पोहे बनवायसाठी, जे आपल्या खेडेगावामध्ये आपण जे पाहुणे वगैरे आल्यानंतर पोहे बनवतो, ते पोहे बनवण्यासाठी पण त्यांच्याकडे अक्षरशः 50 रुपये, पण ते पोहे आणण्यासाठी पण त्यांच्याकडे 50 रुपयेही नव्हते. पण असा मार्ग भेटला की ते सगळं ॲडजस्ट झालं की दादांच्या पत्नीने आपल्या थोडे नातेवाईकांच्याकडून पैसे घेतले व पोहे वगैरे आणले. पाहुणे बघून गेल्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि त्या समोरच्या व्यक्तीला, ज्या पाहुण्यांना ही मुलगी पसंत पडली आणि जो मुलगा होता त्याला ही मुलगी पसंत पडली. मुलाने मुलीशी पण बोललं वगैरे की तुला मी पसंत आहे का. मुलीने मुलग्याशी बोलणं वगैरे केलं की ठीक आहे. दोघे बोलले की हां आम्हाला पसंत आहे वगैरे. मुलगा सरकारी जॉबला होता. आणि खरंच हा अनुभव की दादांच्याकडे पोहे आणण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण पहिल्या स्थळामध्ये किती स्वामींनीच त्यांना बघा किती मोठी प्रचिती दिली की त्यांच्याकडे 10 रुपयेही नव्हते किंवा 50 रुपयेही नव्हते किंवा आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण पोहे पण ॲडजस्ट झाले, त्यांना चहा देणं पण ॲडजस्ट झालं आणि पाहुण्यांचा कार्यक्रम झाला, लग्न फिक्स झालं. पण प्रश्न हा आला की त्यांच्याकडे बायोडाटा छापण्यासाठी पण पैसे नव्हते, पण ते पण त्यामधून पण स्वामींनीच मार्ग दाखवला. त्या मुलीची सेवा केलेली, त्या सेवेला किती प्रचिती आली तुम्हीच सांगा. आणि इतकी प्रचिती आली त्या मुलीला पण, आणि त्या मुलीचं लग्न पण व्यवस्थित पार पडलं आणि तो मुलगा गव्हर्मेंट जॉबलाही आहे. तर स्वामींनी किती मोठी प्रचिती दिली. ते दादा असं म्हणत होते की एवढी मोठी प्रचिती, खरंच एवढा मोठा अनुभव स्वामींनी मला दिला. आणि आजही ते दादा स्वामी सेवा करत आहेत. दादांची पत्नी, दादांचा मुलगा स्वामी सेवा करत आहे आणि मुलगी तर खूप स्वामी सेवा करते. स्वामी सेवेची प्रचिती इतकी अलौकिक आहे की तुम्ही स्वामी सेवा करा आणि तुम्हाला जो आलेला अनुभव असेल तो आपल्या 9529202529 या नंबरवरती व्हॉट्सअप करा की तुमचा पण अनुभव शेअर केला जाईल. आणि खरंच स्वामी अनुभव देतात. स्वामी आपल्याला आहे त्या सेवेमधून मार्ग दाखवतात. तुम्ही स्वामी सेवा कराल, तुम्हाला नक्की मेवा मिळेल. आणि स्वामी सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना, खूप ताकद आहे.
आणि स्वामी सेवा केल्याचे फळ कधीही कुठंही वाया जात नाही. स्वामी आपल्याला नेहमी मार्ग दाखवतात. तुम्ही 11 माळी करा, अध्याय करा, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा संकल्प सोडून तुम्ही तुमची गोष्ट करा. स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील आणि तुम्हाला एका चांगल्या टप्प्यापर्यंत नेऊन पोहोचवतील. खरंच ह्या दादांना किती मोठा अनुभव आला की ह्यांची मुलगी स्वामी सेवा करत होती. ह्यांच्याकडे एकही रुपया नव्हता, तरी ह्यांना मार्ग भेटत गेले, पैसे येत गेले आणि त्या मुलीचं लग्न पण पार पडलं आणि तो मुलगा गव्हर्मेंट जॉबला आहे आणि मुलगी एका चांगल्या घरामध्ये गेली. आणि असं पण नाही की दादांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन लग्न केलं. दादांनी स्वतः त्या लग्नामध्ये पैसे ॲडजस्ट केले. जेवढं काही मुलीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या मुलीला जे काही देतात तेवढं त्यांना शक्य आहे तेवढं त्यांनी मुलीला दिलं आणि मुलीचं चांगल्या प्रकारे लग्न त्यांनी पार पडलं. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. दादांना आलेला हा अनुभव म्हणजेच त्यांच्या मुलीनं केलेली सेवा आणि ते दादांना पण फळ भेटलं आणि त्या मुलीला पण फळ भेटलं. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आहे ना की तुमचा अनुभव जर तुम्हाला सांगायचे असतील तर तुम्ही 95 29 20 25 29 या नंबरला व्हॉट्सअप करून शेअर करू शकता.